गुड मॉर्निंग. तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्ता वाजत आहेत 7:45 आणि आता मी अनिशाला स्कूलला सोडायला जात आहे. तर अनिशाला मी आज सकाळी डब्यामध्ये वरण भात दिलेलं आहे आणि ॲपल ज्यूस दिलेला आहे ब्रेकफास्टसाठी. तर आत्ता तिने जस्ट दूध वगैरे पिलेली आहे, दूध आणि त्याच्यात मी थोडंसं च्यवनप्राश घालते. तर ते सर्व झालेलं आहे आणि आता मी तिला स्कूलला सोडून वॉकिंग करून येणार आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी तुमच्यासोबत कंटिन्यू करणार आहे. वॉकिंगला जाऊन आल्यानंतर मी सर्वात पहिली गोष्ट काय करते म्हणजे एक ग्लास पाणी पिते, कारण मला तहानसुद्धा खूप लागलेली असते आणि तसंच आपण वॉकिंग केल्यानंतर स्वेटमुळं काय होतं ना, बॉडी डिहायड्रेशन झालेलं असतं बॉडीचं, त्यामुळं एक ग्लास मी नक्की पाणी पिते. शांतपणे बसून पूर्ण एक ग्लास पाणी पिल्यानंतर त्यानंतरच मी कामाला सुरू करते. मी आल्यानंतर पटकन कामाची घाई अजिबात करत नाही, कारण जस्ट चालून आलेला असतो आणि थोडंसं टायर्डनेस झालेलं असतं, त्यामुळे शांत बसून थोडा वेळ बसून त्यानंतर मी जे काम आहे ते स्टार्ट करते. आपण घर कितीही आवरलं तरी दररोज आपल्याला ते पुन्हा पुन्हा आवरावंच लागतं आणि त्यात कपड्यांचा इतका ढीग पडलेला असतो, ते धुतलेले कपड्यांचा ढीग, तसेच इतर कपडे हे पडलेलेच असतात. तर हे तर सर्वांच्या घरात कॉमनच आहे. तर जी रूम आहे ती मी पहिला आवरून घेत आहे, कारण मी जेव्हा पाणी पित होते ना त्यावेळेला मला कधी एकदा पाणी पिऊन होतं आणि रूम आवरते चालतं. कारण माझं कसं आहे ना, मला जर सर्व क्लीन असेल, रूम वगैरे घर क्लीन असेल तर मला थोडं शांत वाटतं. त्यामुळं मी प्रयत्न करते की जेवढं होईल तेवढं नीटनेटकं ठेवावं, ऑर्गनाईज ठेवावं. आणि पसारा जेव्हा थोडा असतो तेव्हाच तुम्ही जर आवरलं ना तर कामं पटपट होतात. जर आपण नंतर करू करत बसलो तर मग आणि जास्त ढीग पडतो आणि जास्त पसार होतो आणि मग ते नंतर आपल्यालाच आवरताना खूप कंटाळा पण येतो आणि खूप आपल्याला हेवी होतं काम. तर रूम ऑलमोस्ट मी पूर्ण क्लीन केलेली आहे आणि बेडशीट वगैरे मी छान अशी घातलेली आहे. तर मी वीकली वन्स बेडशीट चेंज करते. पाणी गरम होण्यासाठी मीटर ऑन केलेलं आहे आणि पाणी गरम होईपर्यंत हे सर्व जे घर आहे जेवढं होईल तेवढं मी क्लीन करून घेणार आहे. सकाळी एकदा मी सर्व घर क्लीन करते, म्हणजे ज्या ज्या वस्तू आहे ते जागेवर ठेवते. सोफाचे कवर वगैरे नीट करून सेट करून ठेवायचे. बाकीचं जे काम आहे, जे ज्या ज्या वस्तू आहे ते त्याच्या जागेवर ठेवायचे, हे सर्व करते. आणि रात्री झोपायच्या आधीसुद्धा मी जेवढं होईल तेवढं सगळं जागेवर ठेवूनच झोपते, जेणेकरून नेक्स्ट मॉर्निंग आरामसे उठल्यानंतर घर स्वच्छ दिसावं. तरी ह्यामुळं काय होतं ना, घर थोडंसं स्वच्छ राहायला हेल्प पण होते आणि जास्त पसारासुद्धा पडत नाही. अनिशाला मी आत्तापासूनच सवय लावलेली आहे. तिची जे काही खेळणी आहे, जो काही पसारा आहे तो रात्री तिला झोपायच्या आधी मी तिला जागेवर ठेवायला लावते. त्याशिवाय तिला मी झोपू देत नाही, कारण कसं आहे ना, आत्ता जे तुम्ही सवय लावता मुलांना तेच कंटिन्यू होतं पुढं. त्यामुळं तिचे जे कपडे आहेत मग ती कशी का फोल्ड करू दे, कसं का ते असू दे, मी तिला तिचे जे बॉक्स आहे त्यामध्ये मी घडी करून ठेवायला लावते आणि वीकली वन्स मी एकदा ते छान असं पुन्हा घडी करून मला जेव्हा टाईम असेल तेव्हा मी ते ठेवते. पण तिचे कपडे असू देत, तिचे टॉईज असू देत, आल्यानंतर स्कूलवरून आल्यानंतर तिची बॅग, लंच बॉक्स, सर्व काही मी तिला आत्तापासूनच सवय लावली आहे, जेणेकरून तिला पुढं जाऊन तिलाही अवघड होऊ नये. हो, कधी कधी मी आवरते, असं नाही की सगळं मी तिच्याकडूनच करून घेते, कारण पुढं जाऊन तिलासुद्धा हेच करायचं आहे. तर कधी कधी मी ठीक आहे म्हणून जाऊ दे म्हणून आवरते, पण ही सवय त्यांना आत्तापासूनच लावली तर पुढं त्यांना ऑर्गनायझिंगची, क्लिनिंगची जी हॅबिट आहे त्याचा खूप त्यांना फायदा होतो. तर अनिशा स्कूलवरून आलेली आहे आणि थोडा वेळ रेस्ट घेऊन तिला प्रोजेक्ट सांगितलेला आहे जे उद्या द्यायचं आहे, तिथंच जाऊन करायचं आहे, पण त्याची थोडीशी तयारी करून आणू शकता म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे ती थोडंसं प्रोजेक्ट करत आहे तिचा आणि तिचे पप्पा तिला हेल्प करत आहेत. तर शेंगा लाडू करण्यासाठी मी शेंगा भाजत आहे. आत्ता जे चपाती झालेल्या आणि त्याच त्यावर मी शेंगा भाजत आहे. मी ना शेंगा हे जे आहे ते टरफल्यात सकट घालते, कारण टरफल्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स वगैरे असतात, जे जीवनसत्व आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा असतात. त्यामुळे शक्यतो खूप जण टरफले थोडेसे काढून मग घालतात, पण प्लीज असं करू नका, टरफल्यांसकट करा, कारण ह्याच्यामधले सुद्धा जे जीवनसत्व आहेत ते सुद्धा खूप आवश्यक आहे.
शेंगा लाडू करायला जास्त वेळ लागत नाही, पण शेंगा फोडणे आणि ते भाजणे ह्याला मात्र वेळ जातो. तर अर्धा किलो शेंगा मी घेतलेले आहेत आणि अर्धा किलो गूळ. तर 1 किलोचे होतात हे शेंगा लाडू. आरामात 1-2 आठवडेभर ते जातातच. तर ह्यामध्येच मी थोडेसे बदाम, थोडेसे सनफ्लॉवर सीड्स आणि तीळ एवढे घालून मिक्सी करून मी ह्यातच ॲड करणार आहे. हेल्दीसुद्धा होतात शेंगाचे लाडू. थोडेसे तीळ मी भाजत नाही आहे, डायरेक्ट घालते. छान लागतात नाही भाजले तरी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे भाजूनसुद्धा घालू शकता. तुम्ही हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकता आणि काही जर ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. तर पहा, दररोज तुला ब्रेकफास्टला काय द्यायचं हा एक मोठा प्रश्न होता माझ्यासाठी. ॲटलिस्ट दररोज लाडूच देते असं नाही, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे ऑप्शन आहे हेल्दियर की लाडू आहे, लाडू देऊ शकतो ब्रेकफास्टसाठी. तर बघा याचप्रमाणे जर, आणि मी तुम्हाला खूप काही सजेस्ट करणार आहे रेसिपीज ब्रेकफास्टसाठी, मुलांच्या लंच बॉक्ससाठी वगैरे. तर चला पटकन आता मी लाडू बनवून घेते. तर पहा 1 किलोचं याप्रमाणे शेंगाचे लाडू होतात. तर पहा झालेले आहेत लाडू करून. तर 1 किलोमध्ये 30 लाडू झाले. तर ह्याच्यामध्ये 27 आहेत. एक अनिशाने, एक आनंदाने, एक मी खाल्ला. तर 30 लाडू तर जवळजवळ होतातच. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.